धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याने लढा थांबणार नाही असं हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलेलं आहे। प्रधान यांच्याकडून शिक्षणाच्या नावाखाली भ्रष्टाचार सुरू होता असाही आरोप त्यांनी केला। धर्मेंद्र प्रधान यांच्यावर कायदेशीर कारवाई झाली पाहिजे अशी ही मागणी त्यांनी केलेली आहे। तर सरकारनं सकारात्मक भूमिका घेतल्याचं संजय शिरसाट यांनी म्हटलं। यातला भ्रष्टाचाराचा मोठा पैसा एकीकडे धर्मेंद्र प्रधानांना मिळाला तर स्वतःच्या जवळचे विचारांचे आणि वर्गविशेषची मुलं त्यामध्ये त्यांनी प्रवेश मिळवून दिलेला आहे। त्यामुळे हे रॅकेट या वर्षीच्या 71व्या वेळा नीटचा पेपर फुटल्या एवढं हे प्रकरण नाही। याची पाळंमुळं फार खालपर्यंत गेलेली आहेत। या सर्वांचा शोध लागेपर्यंत तुम्हाला आपल्याला समाधान व्यक्त करता येणार नाही। त्यामुळे धर्मेंद्र प्रधान हे तात्काळ जेलच्या आड गेले पाहिजे। यांना ताबडतोब शासन झालं पाहिजे, कठोरात कठोर शिक्षा झाली पाहिजे। पॉझिटिव्ह भूमिका ज्याला म्हणता येईल ती माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेली आहे। विद्यार्थ्याचं जे चालू होतं आंदोलन, ते विद्यार्थ्याच्या आंदोलनाला वेगळी दिशा द्यायचा प्रयत्न सुद्धा काही विरोधी पक्षाच्या लोकांनी करायचा प्रयत्न सुरू केला होता। म्हणून गेल्या 3 दिवसामधल्या ज्या घडामोडी जर तुम्ही पाहिल्या तर सरकार एक एक पाऊल पॉझिटिव्हली पुढे टाकायचा प्रयत्न करत होतं।